नमो आदेश मित्रांनो, मी मनोज जाधव भक्ती मार्ग यूट्यूब चॅनेलवर आपले मनापासून स्वागत करतो। आज आपण अशा विषयावर बोलणार आहोत जो भक्ताच्या प्रत्येक आयुष्यात कधी ना कधी घडतो, पण आपण तो ओळखू शकत नाही। देव खरंच मदत करतो का? तो मदत करतो तर मग कसे ओळखावे? मित्रांनो, देव थेट समोर येऊन काही सांगत नाही, पण तो संकेत देतो आणि जे संकेत ओळखतो त्याचं आयुष्य बदलतं। देव मदत करतो तेव्हा एकदम 3 संकेत देतो। आज आपण या व्हिडिओमध्ये पहिला आणि सर्वात महत्त्वाचा संकेत समजून घेऊया। मित्रांनो, जेव्हा तुमच्या आयुष्यात खूप त्रास चालू असतो, कर्ज, आजार, घरगुती वाद, मानसिक ताण आणि अशा परिस्थितीत अचानक कारण नसताना मन शांत होते, भीती कमी व्हायला लागते, काहीतरी चांगलं होईल अशी भावना येते, हे साध नाही, हा देवाचा पहिला संकेत असतो। तो सांगतो, तू एकटा नाही, मी तुझ्या सोबत आहे। हे कसे ओळखायचे? त्रास सतत असतो पण मन घाबरत नाही, रडण्याऐवजी डोळ्यात श्रद्धा येते, झोप लागायला लागते, देवाचं नाव आपोआप ओठांवर येते। मित्रांनो, जेव्हा देव मदत करायचा ठरवतो तेव्हा आधी मनाची तयारी करून देतो, पण अनेक भक्त इथेच चुकतात। हा संकेत मिळाल्यावर काही लोक म्हणतात, हे माझे वहम आहे, काही होणार नाही, देव माझं काय ऐकेल, आणि इथे देवाची मदत थांबते, कारण देव म्हणतो, मी संकेत दिला, आता विश्वास तुझा आहे। मित्रांनो, देव थेट येऊन काही मदत करत नाही, तो माणसाच्या रूपात येतो। अचानक एखादी व्यक्ती तुमच्याशी बोलायला येते, कोणीतरी योग्य सल्ला देतो, एखादा जुना मित्र अचानक संपर्कात येतो, अनोळखी माणूस मदतीला हात पुढे करतो। हे सगळं योगायोग नाही, हा देवाचा दुसरा संकेत असतो। देव माणसामार्फत मदत करतो, कारण तुम्ही मदत स्वीकारता का हे पाहण्यासाठी, तुमच्यात नम्रता आहे का हे तपासण्यासाठी, मी एकटाच सगळं करतो हा अहंकार तोडण्यासाठी। देव म्हणतो, मी मदत पाठवलीस, आता तू स्वीकारतोस का? पण इथेच सगळ्यात मोठी चूक होते। अनेक लोक म्हणतात, मला कोणाची गरज नाही, मी स्वतःच सगळं करेन, हा माणूस काय मदत करणार आहे? मित्रांनो, देवाची मदत नाकारली तर पुढचा संकेत थांबतो। हा संकेत कसा ओळखायचा? ती व्यक्ती योग्य वेळेला भेटते, तिच्या शब्दात सातत्य असते, तिच्याशी बोलल्यावर मन हलके होते, तुमच्या अहंकाराला तोंड लागते। लक्षात ठेवा, देवाची मदत नेहमी गोड असेल असं नाही, पण ती योग्य असते। मित्रांनो, कधी असं झालंय का? एकच स्वप्न वारंवार पडतंय, एकच देवाचं नाव सतत कानावर येतंय, तेच एक अंक पुन्हा पुन्हा दिसतात, 11, 21, 108, एखादा प्रसंग वेगवेगळ्या रूपात पुन्हा घडतो। हे काही साधं नाही, हा देवाचा तिसरा आणि शेवटचा संकेत असतो। देव सांगतो, मी तुला ऐकतोय, पाहायला लावतोय, आता तू जागा हो। देव हे संकेत पुन्हा पुन्हा देतो, कारण एखाद्या दिलेला संकेत आपण दुर्लक्ष करतो, मन संशयात अडकलेले असते, श्रद्धा आणि भीती याच्यात आपण अडकलेलो असतो, म्हणून देव सांगतो, मी थांबणार नाही, पण तू ओळखायला हवा आहे। इथेच सगळ्यात मोठी चूक होते। अनेक लोक म्हणतात, हा योगायोग आहे, हे सगळं वहम आहे, काही अर्थ नाही याला। मित्रांनो, देवाचा शेवटचा संकेत ओळखला नाही तर तो पुन्हा शांत होतो। हा संकेत ओळखला तर काय होते? निर्णय अचानक स्पष्ट होतो, योग्य दिशा दिसायला लागते, अडकलेले कामे हलायला लागते, मार्ग स्वतः उघडले जाते। तेव्हा समजा देवाने हात धरला आहे। आजपासून काही वारंवार दिसले किंवा जाणवले तर लगेच डोळे बंद करून म्हणा, देवा, तुझा संकेत मला समजला, आता मला योग्य पाऊल चालायला शक्ती दे। हे वाक्य देवाच्या मदतीला परवानगी देते। मित्रांनो, देव मदत करतोय, पण तो ओळखणाऱ्यालाच, संकेत दुर्लक्ष करणाऱ्याला नाही, श्रद्धा ठेवणाऱ्यालाच। जर हा व्हिडिओ ऐकून तुमच्या आयुष्यातील काही प्रसंग आठवले असतील तर समजा देव आधी तुमच्याशी बोलतोय। देव मदत करतो, फक्त तो कसा बोलतो ते ओळखायला शिका। चला तर मित्रांनो, व्हिडिओला इथंच समाप्त करूया। व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा, ऑल घंटी प्रेस करा, जेणेकरून समोरचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोहोचेल। चला तर मित्रांनो, नमो आदेश, भेटूया पुढील व्हिडिओमध्ये।